आणि गाडीच पलीकडून जातो. हे समुद्राजवळ सगळे मासे धरणारे. मस्त आपण आता आलेलो आहोत मुंबईमध्ये आणि हा जो ब्रिजवर आपली जी गाडी आहे ती अटल सेतू हे एक मुंबईचं वैभव आहे जो संपूर्णपणे समुद्रावर बांधलेला आहे. एक मुंबईमधलं एक खास अट्रॅक्शन हे अटल सेतू आहे आणि यामुळे जवळपास पनवेल ते मंत्रालय जाण्याचा 1.5 तास कमी झालेला आहे. अतिशय सुरेख असं हे बांधकाम केलेलं आहे पुलाचं, ब्रिजचं. आणि आपण आता खाली पाहत आहोत की समुद्र, भव्य असा समुद्र आहे आणि त्याच्यामध्ये छोटे छोटे जहाज आहेत, होड्या आहेत. अतिशय निसर्गरम्य असा हा परिसर दिसत आहे, मुंबई दिसत आहे. त्याचबरोबर भाऊचा धक्का समोर दिसत आहे. जहाज उतरतात त्या ठिकाणी. परदेशातून आलेलं जे काही सामान असतं किंवा मोठमोठे काही कंपन्यांचे काही हे असतात कॉन्ट्रॅक्ट, ते सर्वजण त्या पोर्टलवर त्या ठिकाणी उतरवल्या जातात. असं ते समोर धक्का आहे, भाऊचा धक्का म्हणतात त्याला. त्याचबरोबर समोर 4 लेन्थ असा हा अटल सेतू आहे. या ब्रिजवरून गाडी चालवताना निश्चितच फार एक जबरदस्त आनंद आणि सुखद असा अनुभव या ठिकाणी आहे. निश्चितच मुंबईच्या वैभवात भर टाकणारी ही एक मुंबईच्याच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये एक खास वैशिष्ट्य ह्या अटल सेतूचं आहे. अनेक वाहनं दररोज या ठिकाणी त्यांचा प्रवास चालू असतो आणि जो गर्दीचा जो भाग आहे त्या भागाकडनं न जाता या अटल सेतूमुळे थेट मंत्रालयात जाण्याची एक चांगली सोय या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे. आता आपण समोर पाहूया तो भाऊचा धक्का आहे. समुद्राच्या वरती तो त्या ठिकाणी पूल आहे, ब्रिज आहे. त्याचबरोबर हे असंख्य वाहनं या ठिकाणाहून आपण पाहत आहोत मुंबईच्या दिशेने जाताना. एक चांगला अनुभव आम्हाला आमचे मित्र कॉन्ट्रॅक्टर रियाज सय्यद यांच्या रूपाने या ठिकाणी आलेला आहे. माझ्याबरोबर आमचे मित्र क्लासमेट रवींद्र गाडे आहेत. एक चांगला अनुभव आम्हाला आज मुंबईच्या या अटल सेतूवरून. तसं आम्ही अनेक वेळा आलो, परंतु मित्रासोबत आज येण्याचा योग आलेला आहे आणि एक चांगल्या प्रकारचं आम्हाला निसर्ग म्हणण्यापेक्षा या अटल सेतूचं वैशिष्ट्य पाहण्यास मिळालेलं आहे. समोर आपण पाहू शकता भाऊचा धक्का, की ज्या ठिकाणी जहाज येतात मोठमोठे आणि त्या ठिकाणी
सामान उतरवलं जातं, वाहतुकीसाठी तो भाऊचा धक्का वापरला जातो, ते आपण आपल्या या समोर पाहू शकता. जवळपास ताशी 80 किलोमीटर ते 70 किलोमीटर, मला वाटतं 60 किलोमीटर 70 किलोमीटरच्या वेगाने गाडी फास्ट मंत्रालयाच्या दिशेने चमवत आहे. प्रवास करत आहे. एक चांगला जर्नी आम्हाला अनुभव या अटल सेतू या ब्रिजवरती आलेला आहे. भव्य दिव्य असं बांधकाम भारतीय सरकारने या ठिकाणी केलेलं आहे. मुंबईच्या वैभवात भर पडणारं हे अटल सेतू आहे. असा हा अटल सेतू आहे. हे पहा, माझ्या समोर मुंबईच्या उंच गगनचुंबी इमारती दिसत आहात. आकाशाकडे डोकावताना त्या इमारती इतक्या उंच आहेत की जणू काय ढग आणि त्या इमारतीचं उंच भाग हे एकत्रच आहेत का असं समोर दिसत आहे. ते आपण पाहू शकता. आणि अतिशय चांगला प्रवास आमचा या अटल सेतू या ब्रिजवरून झालेला आहे. आजचा हा अनुभव, हा एक्सपिरियन्स घडून आणण्याचा योग आमचे मित्र कॉन्ट्रॅक्टर हे असे त्यांच्यामुळे आलेला आहे. आणि निश्चितच एक चांगला प्रवास आमचा या अटल सेतूवरून होत आहे. समोर पहा, बिल्डिंग, उंच बिल्डिंग आपण पाहू शकता. खूपच उंच बिल्डिंग अटल सेतूच्या समोर दिसत आहेत. पलीकडून वडाळ आपला मुंबई स्पीड लिमिट वर त्या गाडी स्पीड दाखवत आपल्या. बघितलं का? आणि यानंतर अटल सेतू संपत आलेला आहे. आणि आता या ठिकाणी तुम्ही पाहताय समोर बिल्डिंग, उंच बिल्डिंग, प्रेक्षणीय अशा बिल्डिंग या ठिकाणी दिसत आहेत. आणि आता अटल सेतू हा ब्रिज संपत आलेला आहे. धन्यवाद.